नमस्ते मैत्रिणींनो, मी सुशिला शिलाई कोर्समध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो बघा, मग आजच्या व्हिडिओमध्ये नक्की म्हणजे आज आपण कोणताही टॉपिक या ठिकाणी घेऊन आलेलो नाहीयेत. तर सर्वात मेन म्हणजे आपण 9 सप्टेंबर पासून बेसिक आणि ॲडव्हान्स क्लास हा चालू करतोय. तर बऱ्याच ताईंनी ॲडमिशन घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर बऱ्याच ताई चौकशी पण करतायत. स्क्रीनवरती जो WhatsApp नंबर दिलेला आहे त्याच्यावरती हाय करायची, जे काही तुम्हाला माहिती विचारायची असेल त्याच्यावरती तुम्ही माहिती विचारू शकता. त्याच्यानंतर आता मेन म्हणजे आपला टायमिंग कोणता असणार आहे, तर बेसिक क्लासेस आपण हा 12 वाजता स्टार्ट करणार आहोत. तो 1:30 वाजेपर्यंत राहणार आहे. 1.5 तासाचा आपला संपूर्ण क्लास राहणार आहे. त्याच्यानंतर मध्यंतरी आपण गॅप घेणार आहोत आणि ॲडव्हान्स जो क्लास असणार आहे तो आपला साधारणतः 3 वाजता स्टार्ट होणार आहे. 3 ते 4:30 वाजेपर्यंत आपला ॲडव्हान्स क्लास हा सुरू होणार आहे. एकाच दिवशी आपल्या दोन्ही बॅचेस असणार आहे. ओके, तर ह्या पद्धतीने आपला क्लास हा 9 सप्टेंबर पासून चालू होणार आहे. बऱ्याच ताईंना टायमिंगचा इश्यू होता, तर इथे टायमिंग आपला हा फिक्स झालेला आहे. कारण दोन्ही बॅचेस, आता मी एकच बॅच सलग घेतली असते बेसिक ते ॲडव्हान्स पर्यंत, तर बऱ्याच ताईंना नुसतं बेसिक करायचंय आणि बाकीच्या ताईंना नुसतं ॲडव्हान्स करायचंय. मग अशा वेळेस बेसिक आपलं साधारणतः 35 दिवस त्या ताई आपल्या बेसिक क्लासेस पर्यंत म्हणजे वेट करायला पाहिजे त्यांनी. त्याच्यामुळे आपण दोघांचा विचार करून या ठिकाणी एकाच दिवशी दोन्ही बॅचेस आपण स्टार्ट करणार आहोत. तर थोडंसं आता भरपूर साऱ्या ताई तुम्ही भरपूर असणार आहेत, मी एकटीच आहे. तर सर्वांचा विचार करून इथे आपण टायमिंग ठरवलेला आहे. तर आपण 12 ते 1:30 वाजेपर्यंत आपला हा 1.5 तासाचा क्लास बेसिक होणार आहे आणि ॲडव्हान्स आपला 3 ते 4:30 वाजेपर्यंत ॲडव्हान्स क्लास सुरू होणार आहे. तर अशा पद्धतीने टायमिंग आपला इथे फिक्स झालेला आहे. तर स्क्रीनवरती देते मी या ठिकाणी बेसिक क्लास आपला कोणता टायमिंग असणार आहे, ॲडव्हान्स क्लास कोणता टायमिंग असणार आहे. त्याच्यानंतर आता दुसरा प्रश्न म्हणजे असा आहे की ताई, तुम्ही जो क्लास घेणार आहे तर हा क्लास फक्त 35 आणि 40 दिवसाचा असणार आहे. मग मध्यंतरी जे सणवार येणार आहेत, आता पुढे दसरा येणार आहे, नवरात्र येणार आहे, लगेच दिवाळीचा सण सुद्धा यावर्षी खूप लवकर आहे, बरोबर. लागोपाठ आपले सण येत आहेत. मग ताई तुम्ही सणांच्या टायमाला कसं करणार अशा पद्धतीने विचारले जातात, किंवा त्या टायमिंग मध्ये आपले खूप सारे कामं असतात लेडीज वगैरे, घरगुती महिलांना. तर त्याचा सुद्धा विचार केलेला आहे. नवरात्र असेल तर त्याच्या आधी तुम्हाला घरातली काही साफसफाई करायची असेल, आवरायचं असेल, तर त्यासाठी सुद्धा मी सुट्टी देत असते. 4-5 दिवस मी तुम्हाला सुट्टी देणार आहे. ओके, त्याच्यानंतर दसरा असेल तर सणांना आपण सुट्टी घेत असतो. दिवाळीमध्ये जर बाय चान्स आपला क्लास हा त्याच्या आधी नाही संपला तरी पण आपण दिवाळीमध्ये साधारणतः 8 दिवसाची सुट्टी घेणार आहोत आणि परत रेग्युलर आपला कंटिन्यू क्लास हा चालू ठेवणार आहोत. त्याच्यामुळे तुम्हाला इथे टेन्शन घ्यायचं काहीच काम नाहीये. तुम्ही बिंदास्त क्लास आपला हा अटेंड करू शकता. आता बऱ्याच ताई म्हणतात की दिवाळीमध्ये खूप कामं असतात, त्याच्यानंतर नवरात्रमध्ये पण कामं असतात. तर तुम्हाला इथे सुट्टी दिली जाणार आहे. त्या दरम्यान मध्ये तुमचं काम आटपून आणि आपला क्लास हा जॉईन करू शकता. दिवाळीमध्ये सुद्धा साधारणतः तुम्हाला 8 ते 10 दिवसाची सुट्टी दिली जाणार आहे. त्याच्यानंतर आपलं बाकीचा क्लास हा अटेंड करणार आहोत. अजून हा प्रश्न आता आपला इथे सॉल्व्ह झालेला आहे. ओके, त्याच्यानंतर अजून एक प्रश्न बऱ्याच ताईंना पडलेला